अंजनगाव सुरजी तालुक्यातील निंबारी फाट्यासमोर आज 6 जून रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास क्रुझर आणि 3 चाकी ॲटोमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 14 जण गंभीर जखमी असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत। काही जखमींना अचलपूर व अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर क्रमांक MS 22U 3154 ही गाडी दर्यापूरहून अंजनगावकडे लग्न कार्यासाठी येत होती। दरम्यान 3 चाकी ॲटो क्रमांक MS 27AF 3076 देखील याच मार्गावरून मागून येत होता। ओव्हरटेक करत असताना ॲटोने क्रुझरला जोरदार धडक दिली। धडकेनंतर क्रुझर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले, त्यामुळे वाहनातील प्रवाशांना मोठा मार बसला। या अपघातात क्रुझरमधील 12 प्रवासी आणि ॲटोतील चालक व सहकारी असे एकूण 14 जण जखमी झालेत। क्रुझरमध्ये जखमींमध्ये नयना शिरसाट, आकाश शिरसाट दर्यापूर, गौतम सदांशू राजुरा, संतोष वानखडे वरखेड, दादाराव वानखडे कावसा, रंजना शिरसाट दर्यापूर, श्रुती भोजने दर्यापूर, पद्म्या वानखडे, समीक्षा इंगळे, रिया राक्षेसकर, अशोक शिरसाट, कैलास खडे हे सर्व दर्यापूरचे राहणारे आहेत। ॲटोमध्ये जखमींमध्ये चालक प्रकाश परातमोल एकलारा आणि सहकारी संजय वानखडे निंबारी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच रेमापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ जखमींना अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर इतर जखमींना अचलपूर अमरावती येथे रेफर करण्यात आले। हा अपघात क्रुझर की ॲटो चालकांच्या चुकीमुळे झाला याचा तपास आता पोलीस करत आहे। जयेंद्र गाडगेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अंजनगाव सुरजी।